बातमी मुंबईतल्या गोरेगावमधून गोरेगावच्या संतोष नगरमध्ये पुन्हा तणाव निर्माण झालाय। अंमली पदार्थ विकणाऱ्याच्या घरावर हातोडा चालवला गेलाय। अज्जू नावाच्या व्यक्तीच्या घरावर मनपाने कारवाई केली आहे। तर राडा हा निंदनीय आहे, गुन्हेगारांवर कारवाई झाली पाहिजे असं सुनील प्रभू यांनी म्हटले, तशी मागणी केली आहे। मुंबई महानगरपालिका आणि पोलिसांनी यापूर्वीच ही कारवाई करायला पाहिजे होती। आपण 2.5-3 वर्षापासून या ठिकाणी सतत ज्या पद्धतीचं ड्रग्स विक्रेता चालू आहे, ड्रग्स त्यामुळे गांजा, चरस हे सगळ्या गोष्टी विकल्या जातात, त्याची कल्पना आपण पोलिसांना देतोय। पण पोलीस आणि महापालिका यांनी जॉईंटली ॲक्शन घ्यायला पाहिजे होती। प्रशासन इथे कुठेतरी कमी पडलं असं माझं मत आहे। आणि काल जो प्रकार घडला त्याचा अंतिम टोक आहे। आणि त्यामुळे भागाभागामध्ये अशा पद्धतीने जिथे जिथे कोण विकणारे असतील त्याच्यावरती पोलिसांनी कडक कारवाई करायला पाहिजे। गृह खात्याने ही भूमिका अत्यंत कठोरपणे घ्यायला पाहिजे। आपण दिंडोशी पोलीस स्टेशनला त्या संदर्भात गुन्हा दाखल आहे। गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यामध्ये 10 आरोपी अटक केलेले आहेत आणि पुढचा जो तपास आहे तो आपला सुरू आहे। आपण जे आहे ते कायदेशीर कारवाई आहे त्याच्या अनुषंगाने केलेली आहे आणि यापुढे पण आपण लीगल ऍक्शन असेल ती आपण घेणार आहोत। दरम्यान या घटनास्थळी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी भेट दिली, तसंच हनुमान चालीसा म्हटली आहे आणि आरती सुद्धा केली आहे। पाहूयात।